नमस्कार, मी प्रियंका कामकर आणि आज आले आहे चांदकच्या धरणावरती धरण पाहायला। गेल्या वर्षी पूर्ण मी तुम्हाला धरणाचा ब्लॉग दाखवला होता। आपण आपली गाडी तिथे पार्क केले आणि एकटेच असल्यामुळे मला शूटिंग करायचं आहे, त्यामुळे जरा समजून घ्या, ठीक आहे। तर गेल्या वर्षी मी तुम्हाला धरण दाखवलं होतं, चावडीवरती जाणारे रस्ते, धरणाकडे जाणारे रस्ते, सगळं काही। तर ह्या वर्षी धरण बघून अतिशय आनंद होत आहे की गेल्या वर्षी खूप पाण्याचा प्रॉब्लेम होता, दुष्काळ होता आणि महादेव कोंडणे ही योजनासुद्धा राबवली होती, जेणे की कदाचित ती योजना आज ह्या वर्षी फळाला आली असं मी म्हणू शकते की यंदाच्या वर्षी धरणाला खूप सारं पाणी आहे, जे मी खूप वर्षानंतर बघते। तर आपण बघूयात धरणाला आलेलं पाणी आणि इथे काही गुरं वगैरे पण आहेत। तर हे बघा, अतिशय आल्हाददायी असा हा परिसर आहे चांदकमधल्या धरणाचा आणि धरण असं तुडुंब भरून वाहतंय आणि हे मी खूप वर्षानंतर बघते असं धरण वाहिलेलं। खूप छान वाटतंय। गेल्या वर्षी दुष्काळ होता, महादेव कोंडणे बऱ्याच काहीतरी अशा योजना राबवल्या होत्या, प्रथा जुन्या काळच्या, की जेणेकरून चांदकमध्ये पाणी यावं आणि ती सगळं त्यांची प्रार्थना ह्या वर्षी नक्कीच फळाला आली आपण असं म्हणू शकतो। आणि चांदकमधील धरण असं भरून वाहतंय। इथे बघा कपडे धुवायचं पण चालू आहेत आणि लहानपणीचं मला आठवतंय, आम्ही सुद्धा ओढ्याला जायचो कपडे धुवायला आणि वाहत्या पाण्यामध्ये कपडे धुवायची मजा काही औरच असते। तर इथे काही जणी आहेत ज्या कपडे धुतायत आणि मस्त असं खळखळणाऱ्या पाण्यामध्ये कपडे धुवायला काय मजा वाटत असेल यार, म्हणजे लाजवाब, नॅचरल, नैसर्गिक प्रकारे ते पाणी असं आपण कुठे इथे साठवून नाही ठेवायचं आणि मग ते वापरायचं नाही। आपल्या समोर असं लिमिट असतं, तरी एवढंच पाणी आहे। इथे काहीही ते लिमिट नाहीये, पाहिजे तेवढे कपडे धुवू शकता, फक्त तुमच्याकडे भरमसाठ अशी एनर्जी पाहिजे, फक्त एनर्जी पाहिजेत आणि कपडे पाहिजेत भरपूर। तर इथे आम्ही लहानपणी सुद्धा यायचो इकडे। ह्यांना खूप हसायला, ओळखता का पहिल्यांदा सांगा, ओळखता ना? तर मी आता बोलते, तुम्हाला चालेल ना तुमचे व्हिडिओ केले तर कसं वाटतं मग तुम्हाला? अरे तुम्ही बिछाणे पण धुताय काय? बिछाणे धुताय, वा खूपच मस्त। कसं वाटतंय मग असं खळखळणारं पाणी, वाहतं पाणी आहे आणि त्याच्यामध्ये कपडे धुताय, एकदम भारी वाटत असेल ना? मला पण असं वाटतंय की असं एखादी बादली घेऊन यावं आणि ते कपडे धुवा। तर 5 वेळेस मी धरणाकडे आली होती ना, तेव्हा योगायोगाने सुन्याबा पण आले होते शेरडी घेऊन। तर मी ते शेरडांना घेऊन चरायला गेली होती इकडे धरणाकडे, तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल आणि आबांचा, हा बरोबर। तर ते खूप छान वाटलं, सगळ्यांना आवडलं आणि मला पण आवडलं की चला एक दिवस मी ते शेरडं चरायला। आणि खरं ते शेरडं ऐकत पण होती, ते मला ओढत होते, एवढं ते वरती जात होते चरण्यासाठी। आणि ह्या वर्षी धरणाला एवढं पाणी भरून वाहतंय ना की एवढं छान वाटतंय। तर मला ह्यांच्याकडे बघून मला पण असं वाटतंय, मी वॉशिंग मशीन घेऊन ठेवले मुंबईला, असं वाटतं ते राहू दे वॉशिंग मशीन, इकडे बादली घेऊन यावं, मस्त अशी कपडे असं धो धुवावी, काय भारी वाटत असेल ना मस्त। कारण इथे खळखळणारं पाणी आहे, नैसर्गिक पाणी आहे, लिमिटच नाही, कुठला साठाच नाही की बाबा एवढंच पाणी वापरायचं डोक्यामध्ये, ते टार्गेट नाही, काय नाही। मस्तपैकी इथे कितीही कपडे धुवा, कशी धुवा, मस्त असं टेन्शनच नाही यार, भारी वाटते। गावाकडे आलं ना, गावचं वातावरण, गावच्या त्या नॅचरली गोष्टी आणि सगळीकडे हिरवळ पसरले, तुम्हाला मी दाखवते। तर खूप दिवसांनी आम्ही पण भेटलो, तर आमच्या गप्पा रंगल्या होत्या चांगल्याच आणि आपण आता ह्या साईडला आलोय शूटिंग करायला, बघा। तर काय ते पाणी वाहतंय यार, किती भारी वाटत असेल चांदकमध्ये। आता कुणालाच पाण्याचाच प्रॉब्लेम नाहीये। सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम होता चांदकमध्ये तो म्हणजे पाणी नव्हतं। यात्रेमध्ये पण प्रॉब्लेम्स वगैरे येतात, सगळे मोठे कार्यक्रम असेल, पण ह्या वर्षी खूप पाणी आहे, सगळं तुडुंब वाहत आहे। हे पण पाणी ओढलं जात आहे ह्या साईडला, बघा। आपण आता तिकडे धरणाच्या वरती जाणार आहोत। किती छान खळखळणारं पाणी वाहतंय, ते मी तुम्हाला दाखवते। वाव, किती भारी। बघा, ह्या साईडला एक वाट आहे जी वरती जाण्यासाठी आहे आणि हे पाणी आता जाईल ओढ्याला, ठीक आहे। आणि इकडे सगळीकडे तुम्हाला तर खूप छान इथे बघा घेवड्याचं हे आहेत, पिकं आहेत, घेवडा आलेला आहे इकडे सगळीकडे। इकडे कोणाची शेतं पण आहेत आणि खूप सगळीकडे म्हणजे हिरवागार असा निसर्ग पाहायला मिळतोय। आणि ही फुलं कसली आहेत माहिती? लहानपणी ना ह्या फुलांची मला साखळी बनवायची आई आणि मी पण ती खरंच बनवत बसायची। तर अशा सगळ्या आठवणी आहेत त्या झाडांकडे बघितलं की। आमच्या इकडे रान आहे जोगमाळ म्हणून, तर हे बघा समोर तुम्हाला डोंगर दिसतोय ना, तो डोंगर आता पूर्ण भरलेला हिरवगार, वाव, भरलेलं धरण,
किती मस्त वाटतं यार, मस्त इथे शूट करायला पाहिजे यार. ते बघा तिकडे गुरांना धुण्याचं काम पण चालू आहे. वाव मस्त रे, किती मस्त असं काय बोलतात त्याला, विहार करते पाण्यामध्ये, खूप छानपैकी विहार करते. तर आपण शूट करायला जाऊयात तिचं म्हशीचं. तर सुंदर अशा वातावरणामध्ये काय मस्त वाटतं यार. इकडे बघा ह्या साईडला, तर आम्हाला आठवते आम्ही लहानपणी तेव्हा काही गाडी वगैरे काही नसायचं, त्यामुळे घरातून चालत चालतच रानाकडे जायचं. तर इकडून पूर्ण असा ह्या धरणाचा भाग आहे आणि त्या साईडला आमचं जोगमाळचं शेत आहे, जोगमाळ म्हणतो आम्ही त्याला. आणि त्याच्यानंतर आपण आता म्हशीचं मस्त म्हस अशी पाण्यामध्ये विहार करते, तर त्याचं शूट करणार आहोत. तर कधी तुम्ही असं ऐकलंय? मीच ती म्हशींचा इंटरव्ह्यू पण मीच घेतला होता. आणि आता म्हशी तुम्ही बघू शकता यूट्यूबवरती म्हशींचा इंटरव्ह्यू, आणि खरंच म्हस पण ती इंटरॅक्ट करत होती मस्तपैकी. तर आपण आता म्हशीचं शूट करणार आहोत. मस्त अशा चांदकमधल्या धरणामध्ये काय विहार करते पाण्यामध्ये ती. चला मजा येईल ना बघायला, चला या. तर म्हशीचं शूट करायचंय, परमिशन द्याल का आम्हाला? पावती फाडायची का? बरं. कसलं मस्त पाणी आहे आणि किती मस्त त्या डुंबत आहेत. वाव किती मस्त असेल ना त्यांना. वाव चांदकमध्ये एवढा दुष्काळ असताना नेहमी धरण कोरडं पाहिलं होतं, पण आज ते धरण पाहून आणि धरणामध्ये म्हशी एवढ्या मस्त विहार करताना दिसत आहेत. फार बरं वाटतंय बघून. खूप छान आहे, एकदम पाणी पण मस्त आहे, फ्रेश फ्रेश असे तरंग येत आहेत पाण्यावरती. अरे ते हलतच नाहीयेत. भारी वाटतंय त्यांना, उठवत नाहीये त्यांना. तर किती मस्त वाटतंय बघा. तुम्ही म्हशी आहेत ना, त्या ओढतायत पण त्यांना निघत नाहीत बाहेर. त्यांना एवढं छान वाटत असेल ना खरंच, की खूप मस्त वाटतंय. त्यांची नावं काय आहेत? काय नाव आहेत सांगा जरा आमच्या पब्लिकला. तुम्ही तुमच्या म्हशींची नावं काय ठेवलेत? गजरी. ओके. अय गजरी. मी ओढू का त्यांना? मलाच नाही दिला आतमध्ये ओढत. आणि दुसऱ्या म्हशीचं नाव काय त्या? सुक्री. ओ तर आपल्याला बघा म्हशींची ते नाव आपण जाणून घेतली आहेत. एकीचं नाव गजरी आहे, तर ती जी म्हस आहे ना ती गजरी आहे, आणि ही सुक्री आहे. आणि हे छोटेस आहे ते नाव नाही ठेवलं, त्याचं बारसं करणार आहोत आपण. तुम्ही सगळ्यांनी बारशाला यायचं. आम्हाला बोलवणार ना बारशाला? यायचंच आहे, नक्कीच यायचंय. तर इथे म्हशींना धुतलं जात आहे ह्या धरणामध्ये. खूप मस्त, म्हणजे तुम्हाला मॉलमधलं शूटिंग वगैरे बघायला मिळेल, पण मी इथे चांदकच्या धरणामध्ये, आणि धरणाला एवढं पाणी आले मस्त, आणि त्याच्यामध्ये गुरांना इथे धुतलं जात आहे त्याचे व्हिडिओ करते. तुम्हाला असं वाटेल की काय आहे, पण खरंच हेच येते जे कुठल्याही म्हणजे बोलतात ना, अमूल्य वेळच असेल माझा की मला हे सगळं पाहायला मिळते. माझं नशीब असेल, माझ्या गावामध्ये मी फिरते, हे सगळं अनुभवते. निसर्ग चांदकमधला, इथलं धरणातलं पाणी. बापरे ही म्हस गेली आतमध्ये. ती किती आत. तर हे बघा ही खूप छान म्हस, एवढा सुस्कारा पण सोडते ना की तिला किती भारी वाटत असेल. एवढ्या चांदकमधला दुष्काळ यांनी पण सहन केला असेल बिचाऱ्यांनी. त्यामुळे आता जेव्हा पाण्यामध्ये त्या जातात तेव्हा त्यांना काय मस्त फील होत असेल ते समजतंय आम्हाला पण. तर मस्त आहे की तुम्ही पण आनंद खरंच लुटा. चांदकमध्ये जरा पाण्याचा प्रॉब्लेम असतो, जरा समजून घेत जा, बरोबर ना. तर आपल्या समोर आहेत ते आप्पा आहेत, आणि ते चांदकमधील हरिपाठ असेल, भजन असेल, सगळ्यामध्ये ते पुढे असतात, आणि त्यांचा आवाज पण खूप भारी आहे. आपण आपल्या ब्लॉगमध्ये कधीतरी घेणार आहोत. आणि सकाळची काकड आरती असते आमच्या चांदकमध्ये. आमच्या आजीच्या वेळेस मी जायची, लहान होते तेव्हा, पण आता मुंबईला असल्यामुळे नाही मिळत काकड आरती. पण ते काकड आरतीला सुद्धा हे आणि त्यांचे ते भाऊ आहेत, 2 जण भाऊ आहेत प्रत्येक चांदकच्या भक्तिमय गोष्टींमध्ये. चंद्रेश्वराच्या मंदिरामध्ये हरिपाठ असतो. तर परत त्यांचं सप्ताह असतो चांदकमध्ये. त्याच्या सगळ्यात शेवटी म्हणजे काल्याच्या दिवशी सुद्धा ह्यांचं भजन असतं. आणि ते म्हणजे हरिपाठ भजन ह्याच्या व्यतिरिक्त शेतामध्ये सुद्धा काम करतात. आणि तुम्ही बघताय प्रत्यक्षामध्ये इथे त्यांचं काय बोलतात आपण, रोजच्या जीवनातली कामं आहेत ती आता ते करताना माझ्या समोर आता आलेत. ऐकतच नाहीयेत अजिबात.
सुकरी, हे सुकरी चल आता घरी, जेवायला मिळणार आहे तुला छान छान. ए सुकरी आईला बघायला लागली. ये ये ये. नको बाबा मला भीती वाटते, येशील खरंच. निघतच नाहीयेत. तर खूप सुंदर असा अनुभव घेते म्हशी सुद्धा आणि मी सुद्धा. म्हशी पाण्यात डुबताना अनुभव घेतात आणि मी त्या म्हशींना बघताना अनुभव घेते खूप छान प्रकारे. तर आपण आता पुढच्या साईडला जाणार आहोत. हा धरणाचा परिसर आहे तो खूप मोठा आहे, पण धरणाचं काम थोडंसं व्यवस्थित नसल्यामुळे लिकेजचा प्रॉब्लेम आहे. पाणी जास्त वेळ साठून राहत नाही, हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे चांदककरांनी ह्याच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजेत खरं तर. बापरे, ही म्हस पण आपल्याला बोलवते बघा. तर मी ना पुढे चालली होती आता आणि कदाचित म्हस अशी मला हाक मारते, टंग असा आवाज केला त्याने आणि पाहते आपल्याकडे. हॅलो. आता ह्यातली सुकरी कोणती गजरी कोणती कसं कळणार आपल्याला? हा कसं कळते तुम्हाला ह्याच्यातली सुकरी कोणती? दोघी सेम सेमच दिसतात. बहिणी आहेत, पण कळणार कसं तुम्हाला? ट्विन्स आहेत, जुळ्या आहेत का? अहो कळणार कसं यातली सुकरी कोणती आहे? शिंगांवरून. शिंगां काय कळायचं आता आपल्यापाशी येत नाही, आपल्याला माहित नाही. हा पण काहीतरी हिंट असेल तुमच्याकडे लक्षात. तिघ जण एवढा मस्त ना. हो तिघांची नावं पण आम्ही सेम दिसत नाही ना, त्याच नावानं ओळखतात का? अहो आता तुम्ही काय लक्षात म्हणून ठेवता ते मी विचारते. बाबूला हात मारले बाबू केला ना. हो पण आता ह्यातली सुकरी कोणती तुम्ही मला सांगितलं, मी कसं ओळखायचं? सुकरी पाण्यात बसली. सुकरी पाण्यात बसली त्याच्या जन्माला येणाऱ्या बी. कुठल्या दावणीला जन्माला जायचं परमेश्वरला मागून घेतात ती. हो ना. मला ना म्हशीचं काय चिक असेल तर द्या कधी, मला खरूच खूप आवडतो. पार्ट्या कधी असेल ओके, कधी असेल ना, कधी म्हस घेतली पुढे तर मला खरूच खूप आवडतो ते. पण म्हशीचा दूध खूप पांढरा पांढरा असतो, खूप चांगला वाटतो, टेस्टला पण मस्त असतो. आणि कसली भारी बसली यार ती म्हस. सुकरी म्हस नाही म्हणावं असं वाटत मला, पण आता थोड्या वेळामुळे मला पण त्यांच्याशी अटॅचमेंट झाली असं वाटतं. ते माझ्याच घरातले आहेत. सुकरी आणि गजरी किती छान वाटतंय आणि खूप बोलतायत पण तसं काय त्या माझ्याशी. असं मी पुढे चालली होती तर टिंग 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 करतायत लगेच. तर आपण आता तिला हाक मारूयात, बघूया तिला कळतंय का. ठीक आहे, पण ती पहिल्यापासूनच आपल्याकडे बघते. सुकरी सुकरी या 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 सुकरी या या या. बघा ती बघते कशी, तिला खरंच कळतंय. कळतंय तिला, काहीतरी समजतंय. आपण हाक मारतोय सुकरी या 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 या. बघा कशी बघते. गजरी गजरी गजरी. बरं चला आता तुम्ही आता माझ्या ब्लॉग मध्ये येणार आहात युट्यूब वरती. बघा तुम्ही मला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, जाते मी आता. बाय. चला जाते हो मी. खूप त्रास दिला तुम्हाला. मग काय करणार आता, योगायोगाने तुम्ही मला भेटलाय म्हणून, नाहीतर काय आवर्जून होत नाही. मोठा श्वास घ्यावा वाटतो इथे येऊन. खूप मस्त परिसर आहे आणि आपण लवकरच त्याचं शूटही करणार आहोत. आपण येऊयात ह्या परिसरामध्ये. खूप मस्त आहे बघा आणि आभाळ पण वरती खूप छान आहे. म्हणजे शब्द नाही आहेत माझ्याकडे नेहमीप्रमाणे. माझ्याकडे शब्दांचा स्टॉक फार कमी होतो जेव्हा मी असं काही बघते. शब्द काय बोलतात, शब्द तोंडातच येत नाही. एवढं भारी भारी बघायला मिळतं असतं आणि एवढा भारी आहे ना की म्हणजे फक्त ती नजर पाहिजे, त्या गोष्टीमधलं चांगलं बघण्याची नजर पाहिजे. नाहीतर तुम्हाला वाईटच जर तुम्ही ठरवलं तर सगळ्या गोष्टी तुम्हाला वाईटच दिसेल. पण चांगलं बघायचं ठरवलंच मग तुम्हाला चांगलं दिसणार आणि ते असणार पण, तुमच्यासाठी राहणार पण. त्यामुळे आपलं गाव चांदक हे खूप छान आहे. त्याला अजून आपण प्रगल्भ करूयात, एक्सप्लोर करूयात, 10 दिशा घुमघुमूयात मस्तपैकी. तर चांदकमध्ये हे खळखळ वाहणारं पाणी बघण्यासाठी कितीतरी लोक असे आतुर होते आणि फायनली ते आता त्यांची सगळ्यांची इच्छा पूर्ण होत आहे. आणि त्याच्यासोबतच आपण बघणार आहोत ते म्हणजे इथे बघा हे बाभळीचं झाड आहे, म्हणजे काट्यांचं झाड आहे असं बोलतात. तर हे बघा किती काट्या आहे त्याला.
हे खूप काटे टोकदार असतात, खूप टोकदार आहेत आणि हे बाबळीचं झाड खूप मोठं आहे बघा. आणि त्याच्यासोबतच इथे स्पेशली ह्याला काय बोलतात, काँग्रेस बोलतात. आणि ह्या काँग्रेसला हातही लावायचा नसतो असं म्हणतात, कारण हा खूप कडू असतो. आणि हे बघा, ह्याची फुलं खूप सुंदर सुंदर असतात, पण हा काँग्रेस असतो तो काय बोलतात, निरुपयोगी गवत असतं आपल्या शेतामधलं. त्यामुळे हा काँग्रेस हा जागोजागी येत असतो शेतामध्ये, त्यामुळे तो काढून टाकायचा असतो आपल्या शेतामधून. तसा हा सगळा परिसर आहे, खूप सुंदर असा आहे. तर कसा वाटला मग चांदकमधील धरणाचा व्हिडिओ? माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि असं शेअर करा. कारण 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 काय, कारण आपला चॅनल आहे मराठी लोकांसाठी, मराठी गोष्टींसाठी, मराठी सणांसाठी, मराठी बांधवांसाठी आणि तुमच्या आमच्या मराठी आपुलकीसाठी. त्यामुळे लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चांदकचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. ठीक आहे, बाय. माझ्या हृदयाची काय संदेश तुला माझे मनाने काय